आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवान गडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या. धनंजय देशमुखांची विनंती तर भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी. नामदेव शास्त्रींची ग्वाही. गडी थोडक्यात हुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झाला. आता 2029 साली बघू. 2029 मध्ये पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदेंचा संकल्प. माझ्यासाठी भाजपा पक्ष लकी नाही. मी सगळीकडे विजयी झालो, मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भाजपा पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्री झाले नसते. भाजपच्या पायगुणामुळे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवीण दरेकरांचा कोकाटेंवर पलटवार. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांची गळाभेट. दोन्ही नेत्यांची गळाभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. नवी मुंबईचे काँग्रेसचे नेते प्रभाकर म्हात्रे 8 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार. प्रभाकर म्हात्रे नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर. अहिल्यानगरमध्ये संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार. गादी विभागामध्ये नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होणार. तर माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव यांच्यामध्ये आज अंतिम लढत. अंडर-19 विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव. फिरकीच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय.